फक्त आणि फक्त 7 मिनिटांचा एक ॲनिमेशन सिनेमा आणि तो दाखवायला सरकार घाबरलं. एका विद्यार्थ्याने बनवलेल्या फिल्मवर अचानक बंदी घातली गेली. ही गोष्ट आहे कोलकात्याच्या SRFTI मधील विद्यार्थी अप्पू सोमन याने बनवलेल्या द लीड किड्स या फिल्मची, जो सिनेमा सध्या सेन्सॉरशिपच्या वादात अडकला आहे. शाळांमध्ये होणारा जातीभेद हा या फिल्मचा विषय आहे. ही गोष्ट आहे एका शाळकरी दलित मुलाची, ज्याचा त्याच्या जातीमुळे त्याच्या शिक्षकाकडून अपमान होतो. पण तो मुलगा हार मानत नाही, तर आपल्या पूर्वजांच्या वारशातून ताकद मिळवून अन्यायाविरोधात आपलं बोट उंचावून उभा राहतो. फेब्रुवारी 2026 मध्ये मुंबईत ॲनिमेला हा ॲनिमेशन फेस्टिवल भरला होता. तिथे ही फिल्म दाखवली जाणार होती. पण ऐनवेळी सेन्सॉर बोर्ड आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाने या फिल्मला परवानगी नाकारली, कोणतंही लेखी कारण न देता. दिग्दर्शक अप्पू सोमन यांना वाटतं की फिल्मचं नाव दलित आहे आणि ती जातीभेदावर भाष्य करते आणि म्हणूनच ती रोखली गेली. मित्रांनो, जर कलाकाराने समाजातील वास्तव मांडायचं नाही, तर मग कला कशासाठी? हा केवळ एका फिल्मवरचा बंदीचा प्रश्न नाही, तर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे. पण मित्रांनो, जेव्हा पडद्यावरचं वास्तव रोखल्या जातं, तेव्हा घराघरात सत्याचे विचार पोहोचवणं अधिक गरजेचं ठरतं. द लिट किड्स मधील तो लहान मुलगा जो लढा देतोय, तो लढा देण्याची ताकद, बुद्धी आणि विवेक आपल्याही मुलांमध्ये निर्माण व्हायला हवा असे वाटत असेल, तर त्यांच्यावर आपल्या महापुरुषांच्या विचारांचे संस्कार करावे लागतील. अगदी लहानपणापासूनच त्यांच्या मेंदूची जडणघडण अशी करावी लागेल की ते या जातीच्या व्यवस्थेला यशस्वीपणे तोंड देतील. आणि म्हणूनच मुलांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी आणि त्यांना तर्कशील बनवण्यासाठी अदिन्ना प्रकाशनाने एक नवी वैचारिक चळवळ सुरू केली आहे, एका ग्राफिक नॉव्हेलच्या माध्यमातून. आता पहिला अंक प्रकाशित झाला आहे, ज्याचं नाव आहे क्रांतीज्योती सावित्री, भारताची आद्य स्त्री उद्धारक. या अन्यायकारक शोषणावर आधारित असलेल्या व्यवस्थेला उत्तर देण्यासाठी आपल्या महापुरुषांनी कशी बौद्धिक आणि वैचारिक लढाई लढली, हे या कॉमिकच्या माध्यमातून मुलांसमोर मांडलं जाणार आहे. मुलांना रुचेल, समजेल, पचेल अशा साध्या, सोप्या, अगदी मनोरंजक चित्रांच्या भाषेत. तुम्हाला वाटतं का आजच्या काळात प्रस्थापित व्यवस्थेचा अपप्रचार, अंधश्रद्धा, धार्मिक कट्टरता याला आपली मुलं बळी पडू नयेत? नाही ना? मग यासाठी त्यांना सावित्री ज्योतिराव शाहू आणि बुद्ध बाबासाहेबांचा खरा इतिहास आणि संघर्ष माहीत असणं गरजेचं आहे. या मासिकातून मुलं फक्त केवळ इतिहास नाही, तर या जातीच्या उतरंडीत सर्व्हायव्हल कसं करायचं आणि विवेकशील विचार कसा करायचा याचं प्रात्यक्षिक चित्रांच्या माध्यमातून घेणार आहेत. तेही आपल्या महापुरुषांकडून. जणू काही या मासिकाच्या पानापानातून जणू प्रत्यक्ष फुले, शाहू, बाबासाहेब, सावित्रीमाई आपल्या मुलांशी गप्पा मारणार आहेत. जर आपल्याला महापुरुषांना अपेक्षित असलेली नवी पिढी घडवायची असेल, तर हे साहित्य प्रत्येक मुलांच्या हातात असायलाच हवं. मित्रांनो, स्क्रीनवर दिलेल्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आत्ता संपर्क साधून आपली प्रत आजच बुक करा. खरं सांगतोय मित्रांनो, मुलांच्या बौद्धिक विकासासाठी हे मासिक नक्की विकत घ्या. याचे वर्गणीदार व्हा. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा विषयावरच्या फिल्म्सवर बंदी आणून ते वास्तव दडपू शकतील? पण दलित किड्स सारख्या मुलांच्या हातात जेव्हा सावित्रीमाईंचा विचार पडेल, तेव्हा तेव्हा समाज बदलेल. मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. सिनेमाच्या समाज राजकीय बाजू समजून घेण्यासाठी मूव्ही मराठीला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.